रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे। अल्पवयीन मुलीला समुद्र किनाऱ्यावर नेत एका नराधमानं त्या अल्पवयीन मुलीला मद्य पाजत त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय। नंतर रात्री जबरदस्तीनं तिला लॉजवर देखील नेल्याचा प्रकार समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। मुलगी रात्रभर घरी न आल्यानं पालकांनी पोलिसांमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली। मात्र दुपारी स्वतःच घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली। मुलीकडे केलेल्या चौकशीअंती ही धक्कादायक बाब समोर आली असून आरोपी प्रितेश सुर्वे व 29 वर्ष या नराधमाला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे। गुहागर पोलिसांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण गुहागरमध्ये या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे। आता पाहूया हा नेमका प्रकार काय। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये आरोपी प्रितेश सुर्वे व 29 वर्ष या नराधमानं गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर त्या अल्पवयीन मुलीला फिरायला नेत तिला दारू पाजली। तिच्यावर दिवसभर लैंगिक अत्याचार केला। रात्री जबरदस्तीनं तिला लॉजवर नेलं। मुलगी रात्रभर घरी न आल्यानं पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली। मात्र दुपारी स्वतःच घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून चौकशीअंती ही संतापजनक घटना समोर आली। या घटनेनंतर गुहागर पोलिसांनी आरोपी प्रितेश सुर्वेला अटक केली। त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। लैंगिक अत्याचाराच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आणि जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे।